नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. चला तर आज मी इथे घेतलेले इथं कारले म्हणजे ही कडू असतात, बरोबर आहे. तर ही कारले मी आता ही कारले घेतलेली इथं 2-4 ती कट करून घेणार आहे आणि कट करून कारलं कसं बनवायचं हे पण तुम्हाला दाखवणार आहे. गावठी कारल्याची झणझणीत भाजी, सुकी बरं का, पातळ नाही. चला तर आता मी ही कारलं कट करायला घेत आहे. बघू शकताय तुम्ही, ही बघू शकताय मी अशा पद्धतीने कारल्याचे काप करून घेतले आणि ह्याचे तुकडे आपल्याला कसे बनवायचे तर इथं मी दाखवलेले. इथं छोटे छोटे तुकडे बनवून घ्यायचे तर कट करून, बरोबर आहे. तुम्ही किचन स्वच्छ केलं होतं, त्या किचनवरतीच मी कारलं कट करत आहे. तर तुम्ही कशावर करताय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता ही कारल्याचे एकदम अशा फोडी मी बारीक बारीक तुकडे कट करून घेत आहे. तर तुम्हाला कशा पद्धतीचं कारलं आवडतं, कशा पद्धतीचं नाही, तर आम्ही अशा पद्धतीचं कारलं कट करून घेत आहे. आणि सुक्कं कारलं बनवायचं म्हणलं तर मी अशाच पद्धतीने बनवत आहे. आणि हे कारलं कसं बनवायचं हे पण तुम्हाला दाखवत आहे. चला मी आता असे छोटे छोटे काप ह्याचे करून घेत आहे. तर ह्याचे आपल्याला 4 फोडी करून परत 6 फोडी झाल्या पाहिजे, अशा बारीक बारीक काप करायचे. ते बारीक तुकडे म्हणजे लवकर तेलात फ्राय पण होतात, कडू पण लागत नाही. मी कारल्याला काय यूज करते हे पण तुम्हाला दाखवणार आहे. का तर तुम्हाला पुढं चालून कारल्याची रेसिपी जर बनवली तर कडू नाही झाली पाहिजे, असं कारलं बनवायचं आहे. आणि मी कारल्याला चिंच, लिंबू काय वगैरे वापरत नाही. तुम्ही काय काय वापरतात, कोण गोळ वापरतं, कोणी काय वापरतं, मी काहीच वापरत नाही. मी असंच कारलं बनवते. फक्त तेला मिठात फ्राय करून घ्यायचं आणि ह्याचं कारलं तयार करून घेऊन खायला घ्यायचं, एकदम मस्त. चला आता मी सुरुवात करत आहे. घेत आहे छोटे छोटे असे काप करून. बघा मी ही सर्व कारल्याचे काप करून घेतलेले आहेत. आणि आता हे कारलं आपल्याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने. आणि धुवून घेऊन मी कारलं कसं शिजवायला टाकत आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे. चला आता याला मी धुवायला घेत आहे. फक्त एकच करायचं, कारलं कट करून घेतलं का तर कारल्यात थोडंसं पाणी घ्यायचं आहे. बघू शकता मी पाणी घेतलेलं आहे. आणि थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला मोठा 1 चमच मीठ घालून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, हाताने असं चुरगळून. तर चला आता मी कारलं धुवून घेत आहे. बघू शकताय कारलं मी धुवून घेतलं आहे. चला तर आता इथे एक छोटी ताटली तुमच्या देखता मी काय करत आहे, कारलं ह्या प्लेटमध्ये काढून घेत आहे. म्हणजे ह्याचा कडवटपणा कसा निघून जातो बघू शकताय तुम्ही. आणि तुम्ही पण ह्या प्रकारे बनवून बघा, कारलं कडू नाही होणार कसलंच. ही कडू पाणी निघले बघा. आणि अजून ह्याला न मीठ टाकता 2 पाण्याने धुवून घ्यायचे. मीठ अजून बुडालाच आहे, बघू शकताय मीठ तळाला आहे. चला तर अजून एका पाण्याने मी धुवून घेत आहे कारले. आता हे चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचं आपल्याला. कारलं मी आता स्वच्छ धुवून घेतलं आहे स्वच्छ पाण्याने. तर इथे कढई तापाय मांडलेली, त्या कढईमध्ये आपल्याला कारलं घालून घ्यायचं. मीठ तेल टाकता त्यामधलं पाणी सगळं जळून गेलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण कारलं शिजवून घ्यायचे. बघू शकता मी काहीच घातलं नाही याला अजून. आणि यामध्ये काय करायचं आपल्याला, आधी थोडीशी हळद घालून घ्यायची. थोडीशी हळद घालून घेत आहे मी आधी. थोडीशी हळद घालून घेतलेली. आणि ह्या पाण्यात थोडा वेळ 2 ते 3 मिनटं उकळून घ्यायचं आहे फुल गॅसवर आपल्याला कारलं. आणि ते पाणी ओतून द्यायचं आहे, नंतर तेल मीठ आपल्याला यूज करायचं आहे. त्याप्रमाणे आता कारल्यातलं पाणी मी ओतून काढलेलं आहे. आणि आता आपल्याला कारल्यात काय करायचं आहे, तेल वगैरे. चला आता मी तेल टाकून घेत आहे. तेल टाकून झालं आहे आणि आपल्याला थोडंसंच नमक यूज करायचं आहे. बघू शकता मी अर्धा चमच नमक यूज करत आहे फक्त. ओके, तर हे सारण घेतलेलं आहे, हे त्याच्यात मिक्स करायचं आहे आणि फक्त फ्राय करून घ्यायचं आहे. त्या पद्धतीने कारलं बनवा तुम्ही पण, खूप आवडून आणि छान पण लागतं. असं खाऊन बघा एकदा, ट्राय करून.